हर्षद भोईर या तिघांनी यायचं आहे. लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे ती आपण त्यांना देणार आहोत. चला थोडं घाई करायचं, स्पीड ऑफ करायचं आहे. पहिला षटक करीत आहे हातात कल्पेश, नक्कीच फुलरेचा चेंडू होता ऑनसाइड कव्हरला खेळलाय, पण मुकेश याच्याकडून थोडीशी चुकी होते आणि एकने संघाचं खातं खोलतंय. एक चेंडू एक धावा, अतिशय सुंदर कार्पेट रोल येणारा फटका होता, पण तिकडे क्षेत्ररक्षण मध्ये तैनात होते. कव्हरला बघितलं तर जिग्नेश पाटील, हर्षद भोईर आणि कल्पेश राऊत यांना विनंती असेल की आपलं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेऊन द्यायचे. तिघांना माझी विनंती असेल. आणि आता मात्र मैदान बोललात तर पुन्हा एकदा येतो सिंगल. सिंगल या धावसंख्या सरसावतंय. धावसंख्या होती ती 2 धावा, 2 चेंडू 2 धावा. आता बघितलं सिंगल डबलचा खेळ मात्र सुरू आहे मैदानामध्ये. धावसंख्या 2 चेंडू 2 धावा आकारते. षटकाचा तिसरा चेंडू पुन्हा स्ट्राईक असेल उत्कर्ष. आता मात्र नक्कीच अतिशय अतिशय सुंदर कट करायचा होता, पण जर आपण दुसऱ्याकडे कव्हरला केलं असं, पण डाऊट होते. जर तर मात्र काही महत्व नाही. धावसंख्या स्थिर होते 2 धाव्यावर, 3 चेंडू 2 धावा. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र स्वतः फॉलोथ्रो मध्ये कल्पेश होत. आता रनआउटची संधी असेल, सिद्धार्थला परतावा येईल का? आता मात्र रनआउटची संधी घालवलाय आणि एकने धावसंख्या भरवली. धावसंख्यापासून 3 धावेवर रनआउटची संधी होती, सिद्धार्थला परतावा लागले असता, परंतु मिस फिल्डिंग झाली आणि चुकीला माफी नाही. एकने धावसंख्या आकारला, धावसंख्या 3 धावेवर. नक्कीच ही चुकी खूप नक्कीच मोठी होती मी म्हणेन, कारण की दोन ट्रेन एकाच ट्रॅकवर होत्या. इथे अपघात झाला असता, परंतु पुन्हा रिव्हर्स गिअर टाकला आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय सिंगल रन्स देखील पूर्ण झालाय. धवलचं आपण पाहू शकताय थोडंसं स्वाभाविक होतं. या ठिकाणी थोडंसं चिडले होते धवल, सपोर्ट करतायत त्या ठिकाणी होऊन आपण पाहू शकतायत. त्यावेळी सलक्या त्याने टॅप केलाय, चेंडूला जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. इव्हन जोडी आहे, मैदानाच्या आतमध्ये जाणली जाते. नंतर गावातील एक ओव्हरम साठी तर एक अंडरम साठी ही एवन जोडी आहे. ज्यावेळेस आपण ओव्हरमचा विचार करतोय तेव्हाच जर पाहिलं तर सिद्धार्थ म्हणजे सिद्धू याला आपण पाहू शकतायत आणि अंडरम मध्ये नक्कीच उत्कर्ष पाटील याला. यावेळेस नोचा कॉल, परंतु चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शवलं जात आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण थांबवलंय चेंडूला मैदानाच्या आतमध्ये. धाव मात्र सिंगल येईल. अतिरिक्त एक म्हणजेच 2 धावा या चेंडूवर मोजल्या जातील आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 6 धावा झाल्या आहेत. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कल्पेश आपण पाहतोय गुरु या नावाने जास्तीत जास्त प्रचलित. यावेळेस जर पाहिलं तर अगदी चेंडू खाली राहिला, चेंडूला खेळलं गेलं, डिक्लेअर झोन कडे पाठवला. ओव्हरची होईल समाप्ती. एक चांगली गोलंदाजी मी म्हणेन या ठिकाणी, कारण की संधी आली होती एक फलंदाजाला बाद करण्यासाठी, परंतु थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ही गडबड नक्कीच नशिबाने साथ दिली, ती म्हणजेच कौशल आणि उत्कर्षच्या सॉरी सिद्धार्थ आपण पाहतोय आणि उत्कर्षच्या. आता मात्र दुसरं षटक आहे प्रतीक. जास्तीत जास्त गावकऱ्यांनी नाव दिलं ते म्हणजे फटी या नावाने. दुसरं षटक मार्गस्थ असेल, स्ट्राईक असेल सिद्धार्थ. लेदर क्रिकेट म्हणा, ओरम क्रिकेट म्हणा, आता मात्र बॉक्स क्रिकेट मध्ये आपलं नाव उंचावतंय. हाच तो सिद्धार्थ पाटील. चला थोडी काही करायची.
दुसरा षटक मार्ग असतात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सिद्धार्थ यांच्यासाठी ऑन स्ट्राईक असतील. आता मात्र नक्कीच फुलटॉस चेंडू आणि ऑन साइडला फेकून दिलाय. येऊ दे चौकार सिद्धार्थच्या बॅटीतून. 4 धावसंख्या बघितलं स्कोरकार्डवर लागते ती 11 धावेवर. अतिशय सुंदर खेळी करतात मात्र सिद्धार्थ आणि उत्कर्ष, दोन सलामीचे फलंदाज. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय सिद्धू यांनी. ऑन साइडला पहिला चौकार लगावलाय आणि धावसंख्या बघितली तर 11 धावेवर पोहोचलाय. एक चेंडू 11 धावा. पुन्हा एक षटका, दुसरा चेंडू, पुन्हा एक स्ट्राईक असेल तो सिद्धार्थ. आता मात्र हंपर दर्शवताना नक्कीच वाईट +1 ₹22 एक येत आहे आणि 2 धावसंख्या आकारत आहे. धावसंख्या होती 13 धावा. अजून देखील षटक दुसरा चेंडू मार्गस्थ असेल आणि स्ट्राईकला आता चेंज होत आहे. आता येतो उत्कर्ष. आणि पुलरेंचा चेंडू आकट चेंडू धापायर आता सॉफ्ट हँडने खेळलाय. तिथपर्यंत 1 धावसंख्या भरत धावसंख्या बसेल 14 धावेवर. अतिशय सुंदर खेळ, सिंगल डबलचा खेळ देखील सुरू आहे. चौकार मारल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे. षटका तिसरा चेंडू पुन्हा एकदा मार्क सिद्धार्थ. आता मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडला सॉफ्ट हँडने खेळलाय. क्षेत्ररक्षण तिथपुरता 1 धावसंख्या भरत धावसंख्या पोहोचते 15 धावेवर. आता मग स्ट्राईकला असेल तो उत्कर्ष. पुन्हा एकदा ऑनसाइडला फटका केलाय. दोन्ही क्षेत्राच्या बीट करत जातोय. कार्पेट्रॉल फटका येऊ दे उत्कर्षच्या बॅटीतून चौकार. चार धावसंख्या परतवून पाहिली तर स्कोर कार्डवर लागतंय ती 19 धावा. एक अजून उत्कर्ष यांनी चौका मारली तर 100 रुपयाचं पारितोषिक लगवलंय कौशल भोर यांच्याकडून आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक धवल यांच्याकडून. पुन्हा एकदा उत्कर्ष. आता पुन्हा नक्कीच संबंध दोन्ही हात साईडला बाजूला येतात. वाईट चेंडू. लास्ट इन परत पुन्हा एकदा पारितोषिक लगावलंय. लास्ट इन परत दोघं राहिले तर दोघांना 500 रुपयाचा पारितोषिक लगावलंय धवल यांच्याकडून. आता मात्र बाहेर आदळ चेंडू आणि लेग बाय जबरदस्त त्याला 1 नंबर धावसंख्या पोहोचते 21 धावेवर. आणि या षटकी शेवटचा चेंडू त्याला स्ट्राईक असेल पुन्हा एकदा सिद्धार्थ. आता मात्र सिद्धार्थला परतावा लागेला. बॉक्स विकेट रुपये. पहिला विकेट कनक फायटर्स सिद्धार्थ रुपये गॉन. नक्कीच आपण पाहतोय धवलचं प्रेम आणि त्यानंतर कौशलचं प्रेम पाहिलं. ही जोडी जी होती ती जर नॉट आउट खेळली तर त्यांच्याकडून पारितोषिक नक्कीच दिलं गेलं होतं. पण तो एक जोडी तुटले. आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शैलेश माळी. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शैलेश माळीने सरावलीचं मैदान गाजवलं होतं. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 4 चेंडूवर 16 धावांची आवश्यकता होती आणि इस्पाक म्हणजे शैलेश माळी अगदी सुरेख फलंदाजी करून तो सामना जिंकवला होता. 4 मध्ये 4 चौकार मारून या खेळाडूने जर पाहिलं तर आपला संघ आपला गाव जिंकवला होता असंच मी म्हणेन. इथून आपण पाहतोय उत्कर्ष पाटील आणि शैलेश माळी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली खेळी करावी लागेल कारण की जर पाहिलं तर गडी बाद झाला तो म्हणजेच सिद्धू बाद झाल्यानंतर आता मात्र जिम्मेदारी जी आहे ती उत्कर्षवर आणि
शैलेश माळीवर येऊन थांबले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना मिस्टर रोहित आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3. यावेळेस फटका तर आलाय, परंतु चेंडू स्वतः रोहित अडवतो. या चेंडूला चांगली एफर्ट पाहायला मिळाली. अगदी जर पाहिलं तर बंदुकीतून सुटणारी गोली ज्या पद्धतीने अडली जाते त्याच पद्धतीने आपण पाहतो या चेंडूला अडवलंय. त्यावेळेस पुन्हा एकदा हा स्वीप शॉट करायचा प्रयत्न, परंतु इथेच चाचपळतायत. उत्कर्ष पाटील आतापर्यंत मिडल ऑफ द बॅट चेंडू घेऊ शकत नाहीये. त्याचं कारण आहे, इथून जर पाहिलं तर थोडीशी घाई आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे. शैलेश आलाय, शैलेश कानमंत्र देईल. जास्त घाई इथून जर पाहिली तर नक्कीच कुठेतरी आपण पाहतोय बॅकफुटला जाण्याची संधी असते. इथून तेच मात्र पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिरावली गेली. 21 धावा स्कोर कार्डवर लागली जाते. 2 चेंडू, परंतु दुसऱ्या बाजूला मी रोहितचं कौतुक करेन. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी वापरली आतापर्यंत त्यांनी. KKR संघ जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय, इथून पाहिलं तर कडक प्रहार. या कडक प्रहारवर उत्कर्ष पाटील याला मिळतील 4 धावा. चौकार येईल आणि या चौकाराच्या मदतीने 25 धावा स्कोर कार्डवर लागले जातील. 3 चेंडूचा खेळ झालाय. KKR म्हटलं तर केतन कल्पेश रायडर्स असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. केतन आणि कल्पेशचा KKR आपण इंटरनॅशनल नक्कीच पाहिलंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कोलकाता नाईट रायडर्स, इथून आपण पाहिलं तर जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्वीप शॉट, परंतु सिंगल रन्स येईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 26 धावा स्कोर कार्डवर लागलेत. शैलेश माळी इथून आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. सव्वीस धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. या षटकामध्ये जर पाहिलं तर 1 चौकार आले आणि 1 सिंगल, असे एकंदरीत 5 धावा आणि 2 डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यावेळेस शैलेशने अगदी थंड डोक्याने आपण पाहतोय सिंगल रन्स काढला गेला. जाणीव आहे, रन्स धावसंख्या चांगली आहे, रोहितची गोलंदाजी चांगली आहे. यावर सन्मानदायक खेळावं आणि पहिलं रन्स कंप्लीट करावं हेच मात्र पाहायला मिळालं. 27 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील आणि उर्वरित चेंडूचा खेळ पाहिला तर 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रोहित पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील साठी. यावेळेस पुन्हा एकदा शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूवर इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच इथे रन्स दिला जाईल. आपण पाहतोय कारण की उत्कर्ष मारण्यासाठी तयार होते, परंतु मारल्यानंतर रन्स घेणं देखील स्वाभाविक आहे आणि हेच मात्र पाहायला मिळालं. रन्स घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथून नक्कीच जर चेंडू हातामध्ये आला असता तर कुठेतरी विकेटचं पतन झालं असतं. तर 3 षटक कंप्लीट झालेत. धावसंख्या 28 धावा. काय म्हणशील पार्थ, ज्या पद्धतीने गेम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, उत्कर्ष प्रयत्न करतोय. आधी घाई केली होती, त्यानंतर शैलेश हा देखील एक चांगला फलंदाज आहे. तर काय म्हणशील शेवटचे षटक कसं असेल? तर आता बद्दल जेवढ्या धावा जमत येईल तेवढ्या धावा जमायला पाहिजेत. मी म्हणेन की अगोदर चौकार लगावला होता, पण सिंगल डबलला तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आपण चांगल्या चेंडूवर चौकार मध्ये बीट होतोय, पण त्याच चेंडूवर पण सिंगल डबलला स्ट्राईक रोटेट होते आणि धावसंख्या देखील वाढत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा सनी पहिला चेंडू डॉट होतोय, स्वतः गोलंदाज येत आहेत. हातामध्ये चौकार मारच्या बघूया, चौकार मारतो का पुढच्या चेंडू. आता मात्र ऑन साईडला खेळला, पण स्वतः क्षेत्ररक्षक गौरव येत आहेत. एकने धावसंख्या आकारते, धावसंख्या पोहोचते ती 29 धावेवर. तर 29 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. अटॅक केलं गेलंय. अगदी शेवटचं षटक असतं, शेवटच्या षटकामध्ये अटॅक करणं स्वाभाविक आहे. दोन्ही फलंदाजाला धावसंख्या वाढवायची असतात आणि डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाज
सनी आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस जर पाहिलं तर खर्चीकरण होते. व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली मिळेल. या अतिरिक्त धावेने धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. हो, मारण्याचा प्रयत्न परंतु सरळ गडी बाद होईल. या ठिकाणी स्टंपला लागलाय चेंडू आणि इथून जर पाहिलं तर शैलेश माळी बॅक टू द डग आउट आउट झालाय. इथून जर पाहिलं तर उद्धव आलाय. आपण पाहतोय उत्कर्ष सोबत. आता मात्र आपण पाहतोय षटकातील चेंडू 3 झालेत. 3 चेंडू खेळायचे आहेत. 30 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. यावेळेस चेंडू आपण पाहिलं तर उद्धवने चांगला टोळावला होता परंतु समोरच्या दिशेने खेळल्यानंतर स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग करतोय आणि लगेच स्टंपला लावल्यानंतर रनआउट देखील घेतोय. 30 धावा स्कोर कार्डवर. 30 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पार्थ आला प्रथम आलाय. आपण पाहतोय फलंदाजीसाठी 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सनीची चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिली आपण. 30 धावांवर रोखून ठेवलंय. फुलटॉस चेंडू होता. फायदा उचलता आला नाही. डिक्लेअर झोनकडे जाईल चेंडू. इथून जर पाहिलं तर आणखीन रन्स या ठिकाणी मिळेल. सिंगल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. थोडस फेरबदल केलंय क्षेत्ररक्षणामध्ये. यानंतरची मॅच आपण पाहतो शिप शॉट केलाय. डिक्लेअर झोनकडे सिंगल रन जाईल. यानंतरची मॅच आहे शिवमंगल रेसॉर्ट वर्सेस हार्दिक स्ट्रायकर. दोन्ही संघ आपण पाहतोय एक एक मॅच जिंकल्यात. तर या टॉस साठी आपण यायचंय लगेचच. अजय भोईर यांच्या शुभ हस्ते आपण जाऊया. टॉस करणार आहोत. आता मात्र केकेआर हा संघाला विजयासाठी 33 धावांचं आव्हान आहे आणि समोर असेल तर करात फायटर संघ. नक्कीच आई गावदेवी आणि आई भवानी दनसार. चला मॅच आपण टॉस करणार आहोत. पुढील मॅचचं डबल या लगेचच. शुभमंगल रिसॉर्ट वर्सेस हार्दिक स्ट्रायकर. या लगेचच हार्दिक स्ट्रायकर कारण की आपल्याला मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. इथून आपण पाहतोय टॉस केला जाईल 2 संघामध्ये. कॉइन स्पिन होईल. एका बाजूला आपण पाहतोय हेड अँड टेल. आपण पाहतोय नवीन कॉईल आपण या ठिकाणी उपलब्ध केलाय. टेल इज कॉल अँड टेल इट इज. आपण पाहतोय टेल आलाय. डबल टॉस जिंकलाय. महत्वाचं होतं. एक मॅच तुम्ही जिंकलंय. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केलंय. चांगले फलंदाज आहेत तुमच्याकडे. इथून डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मागच्या वेळेस तुम्हाला बॅटिंग मिळाली होती. मनाप्रमाणे होती. चांगली बॅटिंग दर्शवली. कसं वाटलं या पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर आणि DPL स्पर्धेमध्ये खेळून? सगळ्यांनी चांगली फिल्डिंग आणि बॅटिंग केली. हर्षद भोईर आमचा हुकुमचा इतका होता तो आज चाललाय आणि असेच आम्ही या नेक्स्ट मॅचसाठी कंटिन्यू राहू. समोरील संघाचा जर विचार केला तर समोरील संघ देखील एक मॅच जिंकलाय. म्हणजे त्यांच्याकडे देखील चांगली खेळाडू आहेत. हिमांशूला देखील पाहिलं आपण. त्यानंतर जिग्नेशला देखील पाहिलं. खूप चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडे. तर त्यांच्या विरोधात काही प्लॅनिंग तुम्ही केलंय?
प्लॅनिंग तर काय ना, आम्ही जो कंटिन्यू केला गेम तोच करूया, पण आम्ही 30-32 त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच साठी देखील. जाऊया आपण, मॅच ऑन होईल पुन्हा एकदा. पार्थ आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद संतोष दादा. आता मात्र विजयासाठी KKR संघाला 33 धावांचं आव्हान असेल आणि त्याच्या समवेत संघ असेल तो मात्र करात फायटर्स संघ, जिकडे पहिला गोलंदाज म्हणजे नो डाऊट इट इज अ उत्कर्ष असेल. एक सूचना असेल प्रत्येक संघाला, एक सूचना आहे की एक ओव्हरमध्ये तुम्हाला एकच टीम मीटिंग करता येणार आहे, लक्षात असू द्या. आणि टाईमचं बंधन असेल, कारण की आपण पूर्ण रात्र ही टुर्नामेंट करणार नाही आहोत. तर थोडंसं तुम्ही देखील सहकार्य करा आणि टाईम या ठिकाणी आपण लावणार आहोत. आणि जर टीम मीटिंग तुम्ही डबल घेतली तर तुम्हाला पॅनल्टीज सामोरे जावं लागणार आहे. चला थोडी स्पीड वाढवायचा आपला. तर बघितलं आता आयोजकांकडून विनंती येते की आपण एका ओव्हरमध्ये फक्त एकच टीम मीटिंग घेऊ शकता. ज्या अनुषंगाने विचार केला तर आपल्याला थोडा स्पीडअप वाढवा लागेल. दोन सलामीचे फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. एका साईडला असेल सनी आणि एका साईडला मुकेश. आणि फर्स्ट गोलंदाज इथे शैलेश माली उर्फ इस्पाक. पहिल्या षटक हातात वैयक्तिक पहिला, संघासाठी देखील पहिला षटकातील पहिला चेंडू सनी यांच्यासाठी. आता मात्र ऑफ साईडला कट केलाय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. संघाचा खातं खोलतोय मात्र KKR संघाचा. 1 चेंडू 1 धावा. जरा बॅट्समन थोडी घाई करायची आहे. तर आता स्ट्राईक रोटेट जात आहे आणि आता स्ट्राईक केले तर मुकेश राईट हँड फलंदाज. त्याच्या समवेत असेल मात्र गोलंदाज शैलेश माई. षटकातील दुसरा चेंडू मुकेश यांसाठी. आता फुलरच्या चेंडू ऑन साईडला केलाय. स्वतः मयूर येतात क्षेत्ररक्षण करतायत. दोन्ही बंधू भाऊ एकाच टीम मध्ये, एका साईडला सिद्धार्थ एका साईडला मयूर. सुंदर क्षेत्ररक्षण करत मात्र मयूर. तिथपर्यंत 1 धावसंख्या बघितली स्कोर कार्डवर लागते ती 2 धावा. सिंगल मला स्ट्राईक रोटेट करतायत. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. आता पुन्हा एकदा आता मात्र एसटी थोडीशी चुकी करतायत आणि बॅटची कडा घेऊन जातोय मात्र 1 रनासाठी. 3 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्या फक्त शैलेश माली. अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र करतायत. फलंदाजीला बघितलं फक्त बांधून ठेवलाय, चौका षटकार मारून न दिलं मॅच. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल शैलेश यांची. आता मात्र कट करायचं पण थोडा खालती राहिला चेंडू. बाउन्स पाहिजे तसं झालं नाही मुकेश यांना. ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न होता पण बीट होतोय, याच्यात स्थिरावतोय चेंडू. आणि 5वा चेंडू ऑफ साईडला कट केला मात्र पुन्हा आणि चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही आणि मुकेशच्या बॅटमधून येतोय चौकार. मी सातत्याने म्हणून चुकीला ऑफ साईडला बघितलं तर मी म्हटलं की आपण चुकी केली, चुकीला महत्व नाही. आणि फिल्डिंग आयोजकांकडून विनंती येते की आपण थोडं घाई करायचं, स्पीडअप करायचे आहे. चला घाई करायची आहे उत्कर्ष दादा, चला थोडी घाई करायची आहे. आज आपल्या पॅनलला सामोरं जावं लागेल मात्र. ज्या अनुषंगाने आपली क्षेत्ररक्षण त्या अनुषंगाने झालं नाही. जिकडे 1 धावा होती तिकडे आपण 3 धावा एक्स्ट्रा दिल्या आणि 4 आणि स्कोर कार्डवर बसतोय ते 7 धावेवर. या षटकातील शेवटचा चेंडू मुकेशांसाठी पुन्हा एकदा
थोडंसं क्षेत्ररक्षण फेरबदल करतायत. आता मात्र ऑन साइड वरून ऑफ कटला घेतलाय मयूरला. बघा कशाप्रकारे फलंदाज क्षेत्ररक्षण करतोय. आता मात्र सुंदर झेल या मॅच मधला, या इनिंग मधला सिद्धार्थ यांच्याकडून ऑन साइड रिझनला मुकेशला परतावा लागेल. पहिली हादरा KKR संघाला गॉन. तंबूच्या अस्त्राला पाठवला मात्र मुकेश यांना. चला थोडी घाई करायची आहे. षटकाकडे धावसंख्या परतवून पाहिली तर आपण पोहोचलेली 7 धावेवर. जिकडे चौकाने तिकडे आपण चौकार दिली, एक होता तिकडे एक्स्ट्रा 3 धावा दिल्या. आणि ज्या अनुषंगाने जसं क्षेत्ररक्षण पाहिजे तशी क्षेत्ररक्षण होत आहे. आता मध्ये दुसरा षटक घेऊन येतात उत्कर्ष पाटील. सैन्यांसाठी षटकातील पहिला चेंडू. आता ऑनसाइड रिझन सॉफ्टवेअरने केलाय. स्वतः सिद्धार्थ येत आहेत तोपर्यंत एक धावने आकार होत आहे आणि धावसंख्या पोचते ती 8 धावेवर. तर थोडं स्पीड वाढवायचं आहे. आता मात्र नवीन फलंदाज लेफ्ट हँड त्यांनी ओव्हरम क्रिकेट देखील गाजवलं. लगेच आता मात्र उत्कर्ष मी आहे ना, मी विकेट घेईन. पहिल्या चेंडूवर गोल्डन डक. प्रतीकला परतावा लागला. बॅक टू द डक आउट. गॉन. नवीन फलंदाज प्रत्येक जागा घेण्यासाठी येतो तो मित. आता मला सॉफ्टवेअरने ऑनसाइड रिझनला जातोय. डिक्लेअर झोन काढे. एकने धावसंख्या वाढतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागते ती 9 धावेवर. अजून परत 3 चेंडूचा खेळ समोर. अजून उर्वरित चेंडू असतील ते 3. आता मला पुन्हा शाखेचा सनी. आता मात्र हंबर्स दोन्ही हात बाजूला. इट इज अ वाईट. वाईटने धावसंख्या बघितली तर 1 रनने भर होत आहे. धावसंख्या पोचते ती 10 धावेवर. आता मात्र डॉट होतोय. थोडस पाया करा घेऊन गेले आणि यष्टीच्या स्थिरावतोय चेंडू. पाठीमागे यष्टी सुंदर क्षेत्ररक्षण गाड मात्र. आता मात्र स्ट्रेट डाईव्ह. स्वतः क्षेत्ररक्षण क्षेत्र करतायत. या षटकाची शेवटचा चेंडू सनी यांसाठी. बघूया चौकार लगावते का सिंगलचा खेळ करतोय. आता कट केला डिक्लेअर झोन मध्ये. एकने धावसंख्या आकारते. धावसंख्या पोचते ती 11 धावेवर. षटक संपताय. षटकाखेर धावसंख्या बघितली तर 11 धावा खर्च केल्या गेल्या. आणि ज्या अनुषंगाने गोलंदाजी पाहिजे त्या अनुषंगाने तशाच प्रकारे गोलंदाजी होत आहे कनाथ फायटर या संघाची. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज असेल विजयासाठी KKR या संघाला. 12 चेंडू आणि 22 ची गरज. आता मात्र नवीन गोलंदाज येतात सिद्धार्थ पाटील उर्फ सिद्धू. स्ट्रायकर्स होतो माझा सनी. वैयक्तिक पहिलं संघासाठी माझं 3रं. चला थोडी घाई करायची. षटकातील पहिला चेंडू. 3रं षटक मार्गस्थ. आता फुलटॉस चेंडू ऑन साइडला. स्वतःची उत्कर्ष येत आहे पण फेकी मात्र थोडीशी उंचावर. सुंदर
फेकी मात्र अचूक ठरली. सुंदर क्षेत्ररक्षण मागितलं ऑनसाइड रिझनला उत्कर्ष यांच्याकडून. तोपर्यंत एक धावाने आकारते धावसंख्या पोहोचते ती 12 धावेवर. आता पण तिथं मिथ आता पुन्हा कट केला. स्वतः क्षेत्ररक्षण थोडस फंबल होत आहे. फेकी मात्र पुन्हा चुकीची होते. फेकी चुकीची होते. तोपर्यंत 1 नंबर धावसंख्या आकार घेत आहे 13 धावेवर. षटकात तिसरा चेंडू मार्ग असता पण असं नाही. आता म्हणजे इट इज अ बॉल फेल्ड डिलिव्हरी. आदरराव ऑफ साईडला कट गेलाय. सुद्धा क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत 1 ने धावसंख्या भरते. धावसंख्या पोचते ती 14 धावेवर. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल कनाथ फायटर या संघाकडून. ज्या अनुषंगाने पहिला षटक हातात आहे शैलेश शेवळे, दुसरा षटक हातात उत्कर्ष शेवळे आणि तिसरा हातात सिद्धार्थ. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. आता मात्र ऑनसेट डिझनला चौकार येतोय. खणखणी दर्जार येऊ दे चौकार. 4 ने धावसंख्या बघितली स्कोर कार्डवर लागते ती 18 धावेवर. आणि आता आपण समीकरणामध्ये बदललं 7 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज असेल. 7 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. षटकातील शेवटचा चेंडू. आता आपण स्ट्रायकर सुद्धा मिथ ऑनसाइड डिझनला बघितला पाठीचा विचार केला तर चौकार लगावला. अंपायरला वाईट. इट इज अ वाईट. त्याला पंचांशी वाद घालू नका. त्याला पंचांशी वाद घालू नका. खेळाडूंना विनंती असेल केकेआर संघाचे खेळाडू आपल्याला पॅलेंडी लगावण्यात बाहेर यायचं आहे. भाई 4 जण मध्येच घुसल्यात मैदानामध्ये तर आपण मैदानामध्ये घुसू नये. आपल्या पॅलेंडी चला मित्रांनो, एक चांगली स्पर्धा आहे, ऑनलाईन स्पर्धा आहे. आपण प्लीज विनंती असेल आपल्याला जो डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. जे काय असेल ही विनंती असेल. चला पुन्हा एकदा मॅच स्टार्ट करूयात.
बाकीचे खेळाडू आहेत त्यांना आयोजकांकडून सूचना केली जाते आपण बाहेर थांबायचं नेटच्या. आता पुढला चेंडू आणि ऑफ साइडला बघितला कार्पेट रोल फटकार सनीच्या बटन येऊ दे चौकार. जर दोन श्रीकांत पाटील यांच्याकडून पारितोषिक लगावलंय दोघांना चौकार लगावले तर 200 रुपये पारितोषिक लगावले आणि स्कोर कार्डवर पोहोचते ते 22 धावा. अजून 10 धाव्यांचा आवश्यक 11 चेंडूचा आवश्यकता 11 रनांचा आवश्यकता असेल. चला आपण लगेचच फिल्डिंग सजवून घ्यायचे. सामना जिंकण्यासाठी अजूनही टार्गेट जर पाहिलं तर आपण पाहू शकताय 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 11 धावा. चला टीम आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. आपल्याला आधी देखील सांगितलेलं आहे की आपण चालू ओव्हर मध्ये टीम मीटिंग करू शकणार नाही. कक्षित राऊत यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं कॅश. श्रीकांत पाटील आपण पाहतोय यस सिद्धिविनायक ऑर्केस्ट्राचे मालक आपण पाहतोय यांच्याकडून आपण पाहतोय पारितोषिक ऑन झालेला आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 200 पाहतोय हा चेंडू कडक प्रहार परंतु यावेळेस चेंडूला पकडलंय. प्रत्येक चेंडूला जर विचार केला तर गोलंदाज या ठिकाणी विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं एफर्ट लावलं त्यांनी चेंडूला पकडलंय. इथून जर पाहिलं तर आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 11 यावेळेस सोडलाय चेंडू आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच चेंडू सरळ स्टंपावर आला. गडी बाद. जर बघितलं आपण वाईट सोडच्या नंतर त्रिफला उद्ध्वस्त केला. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल विने त्यांची. आता पण समीकरण थोडस बदलत आहे. 4 चेंडू 11ची गरज. प्लीज विनंती असेल आपण दोन्ही संघाला कर्णधार पण आपला संघ एक शिस्तबद्ध पद्धतीने आपण मैदानामध्ये उतरवायचा आहे. कारण आपले सर्व गावातील लीग स्पर्धा आहे त्यामुळे कोणतीही गालबोट लावू नये. विनंती करेल तुम्हाला की चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा गतवर्षी आपण काय एन्जॉय केलं होतं. अगदी पावसाचा देखील आपण तसं दक्ष आपण टी शर्ट परिधान केलाय परंतु आपण तिथे उभं राहायचं नाही प्लीज. दक्ष आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ शकतायत किंवा मागच्या बाजूला आपण कुठे उभे राहू शकतायत पण समोर प्लेयर ॲज अ प्लेयर म्हणून तुम्ही दिसतायत त्यामुळे थोडस तुम्ही बाजूला उभे राहा ही विनंती आहे तुम्हाला. धन्यवाद दक्ष धन्यवाद. इथून आपण एन्जॉय करू शकतायत हरकत नाही एन्जॉय करू शकतायत. आता पाहतोय आपण चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 4 मध्ये 11ची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विन फलंदाज सागर आलाय. इथून मात्र फटका तर मारलाय परंतु त्या ठिकाणी खूप चांगले क्षेत्ररक्षण सिद्धूच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. 3 मध्ये 11 बनवायचे आहेत. 3 चेंडू आणि 11 धावा. सामना जिंकल्यानंतर आपण कोणताही खेळाडू मध्ये जाणार नाहीये. लगेच आपण नेक्स्ट मॅच सुरू करणार आहोत लक्षात असू द्या. इथून मात्र सिंगल रन्स परंतु आता 2 मध्ये 10 बनवायचे आहेत. दोन मध्ये 10 धावा अजूनही बनवायचे आहेत. चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी जी मॅच बनवले मी म्हणेन खऱ्या अर्थाने. फटका तर चांगला आहे परंतु यावेळेस रोखलं गेलंय. चेंडूवर मिळेल सिंगल रन्स.
9 धावांची आवश्यकता आहे इथून एका बॉलमध्ये. एक चेंडू 9 धावांची आवश्यकता. मॅच जिंकल्यानंतर कोणताही खेळाडू मध्ये जाणार नाही, लक्षात असू द्या. आणि लगेच आपण पुढचा सामना इथे स्टार्ट करणार आहोत. फटका चांगला आहे, चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. इथून जर पाहिलं तर सामना जिंकतोय तो म्हणजेच कनाथ फायटर हा संघ सामना जिंकतोय. चला नेक्स्ट मॅच इथे आपण पाहतोय. एका बाजूला एक सूचना आहे, प्रत्येकाने जाळीच्या बाहेर उभं राहायचं आहे, मॅचचा आनंद घ्यायचा आहे. प्लीज विनंती असेल, जाळीच्या आतमध्ये कोणताही खेळाडू किंवा कोणताही प्रेक्षक वर्ग बसणार नाहीये. कल्पेश राऊत यांनी यायचं आहे.